नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या अशूज किचनमध्ये। दिवाळी स्पेशल सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत मक्याचा चिवडा। कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा म्हणजेच कॉर्न चिवडा। हा चिवडा एकदम हलका, चविष्ट आणि झटपट तयार होतो। त्यासोबतच आपण खास घरचा चिवडा मसाला सुद्धा बनवणार आहोत। अगदी अर्ध्या तासात तुमचा चिवडा बनून रेडी होतो। चहा सोबत खायला तर अप्रतिम लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मक्याचे पोहे मीन्स कॉर्नफ्लेक्स व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये कसलाही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। त्यासाठी आपल्याला पोहे चाळून घेणे गरजेचे आहे। पोहे चाळून झालेले आहेत। गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे। याच्यामध्ये थोडे थोडे पोहे टाकून या पद्धतीने झाऱ्याने हलवून आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत। एकदम मस्त तेल एकदा गरम झालं की पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही। हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पोहे तळले जात आहेत। तळलेले पोहे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते खाली निथळेल आणि आपला चिवडा तेलकट होणार नाही। याच पद्धतीने आपण सगळे पोहे तळून घेऊयात। सगळे पोहे तळून झालेले आहेत। हे सगळे पोहे मी एका टपमध्ये काढलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठं भांडं नसेल तर तुम्ही हा चिवडा पेपरवर सुद्धा काढू शकता। आता आपण चिवडा मसाला बनवूयात। त्याच्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। 1 चमचा धने जिरे पावडर घेतलेली आहे। 1 चमचा चाट मसाला, 3 चमचे पिठी साखर, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। हे सर्व जिन्नस आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। हे सर्व तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा मिक्स करू शकता, पण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्याल तर त्याची टेस्ट अजूनच वाढते। एकदम एकजीव होतात मसाले। आता हा चिवडा मसाला मक्याचे जे पोहे आपण तळून घेतलेले आहेत त्याच्यावरती स्प्रेड करायचा आहे। अर्धा मसाला आधी स्प्रेड करा, मिक्स करा आणि नंतर राहिलेला मसाला मिक्स करा, म्हणजे संपूर्ण पोह्यामध्ये हा चिवडा मसाला इव्हनली स्प्रेड होईल। कुठे खारट तर कुठे तिखट असं लागणार नाही। आणि हो, मी या आधीच अशूज किचनवर चकली भाजणी, शंकरपाळी, अनारसे तसेच भाजणीपासून चकली कशी बनवायची याचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा। हलक्या हाताने चिवडा आणि मसाला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे व्यवस्थित हलके लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। एकदम करपवायचे नाहीयेत, त्याची टेस्ट एकदम छान येते। इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही कमी जास्त करू शकता। शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। याच्यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तळलेले खमंग असे शेंगदाणे चिवड्यावरती नीट एकसारखे पसरून घ्यायचे आहेत। भरपूर असा कढीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। चिवड्यावर नीट पसरवून घ्या। सुगंध आणि टेस्ट अप्रतिम येते। आता सगळं आपलं तळून झालेलं आहे। चिवडा एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। हलक्या हाताने एकसारखा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे। मी इथे अर्ध्या किलोसाठी दिलेले मसाल्याचे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे, त्यामुळे चव एकदम परफेक्ट अगदी विकतच्या चिवड्यासारखी लागते। तुम्ही बघू शकता किती छान खमंग कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा, की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशूज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। हॅपी कुकिंग।